मी त्याच्यावरून पण मोठी धक्कादायक बातमी आता कळते आपल्याला की 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। अजूनही आपल्याकडे या बाबतीत कन्फर्मेशन नाही आहे, परंतु ही भीती व्यक्त करण्यात येते की 3 ते 4 जणांचा मृत्यू झाला असेल। हा आकडा वाढू पण शकतो, कारण 25 ते 30 जण जखमी झालेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे। आपण जे सकाळपासून बघत होतो की लाखोंची गर्दी झाली होती आणि ही गर्दी हँडल करणं पोलिसांना कठीण जात होतं। एक प्रकारे ही गर्दी मॅनेज करण्यात पोलीस कमी पडले का? किती लोक इथे येणार होते? या सर्व गोष्टीकडे लक्ष देण्यात आलं नाही का? कारण ज्या पद्धतीने दुपारपासून गर्दी जमायला सुरुवात झालेली होती, हे जे कर्नाटकाची जी विधानसभा आहे, ज्याला विधानसौध म्हणतो, त्या परिसरात हा सर्व कार्यक्रम होतोय। बाजूला स्टेडियम आहे, तिकडे हे जमायला सुरुवात झाली होती आणि असं सांगण्यात येत होतं की एक विक्ट्री परेड निघणार आहे आणि ती बघण्यासाठी लाखो प्रेक्षक, लाखो क्रिकेट चाहते कर्नाटकामधले बंगलोरमध्ये दाखल झाले होते। आणि जी दृश्य आपण बघतो की कुठे उभे राहायला जागा नव्हती, एवढी गर्दी दिसत होती। आणि अनेक ठिकाणी जे उत्साही तरुण असतात ते नेमकं ही जी आपण दृश्य आपल्याकडे आहेत, हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे, ते कोणाकडेच नाही आहेत की नेमकं झालं काय, कुठल्या भागात ही चेंगराचेंगरी झाली किंवा कुठल्या भागात नेमकं लोकांना त्रास झाला, याची माहिती अजून आपल्याकडे आलेली नाही आहे। परंतु जी काही माहिती मिळते त्यानुसार हे सर्व चाहते हे स्टेडियम मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळेस हे होण्याची शक्यता आहे। अमित सर, खरं या निमित्ताने अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होतात। सुरुवातीला आपण दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवूया। हे फक्त न्यूज 18 लोकमतकडे सध्या दृश्य बघायला मिळतात। गर्दी एवढ्या प्रमाणात झालेली आहे, आपण बघतोय कंपाऊंडवर, झाडांवरती सुद्धा अनेक प्रेक्षक जे आहेत, चाहते जे आहेत, ते चढलेले आहेत। अगदी बसवरती सुद्धा अनेक प्रेक्षक चढलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात बंगळुरूमध्ये गर्दी इकडे जमलेली होती। आपण बघतोय हा मुख्य रस्ता आणि मुख्य रस्त्यावरती उभ्या असलेल्या एका बसच्या वरती सुद्धा, छतावरती सुद्धा अनेक प्रेक्षक जमलेले आहेत। आरसीबीच्या खेळाडूंना बघण्यासाठी, मिरवणूक बघण्यासाठी खरं तर ही सगळी गर्दी जमलेली होती। मोठ्या प्रमाणात बंगळुरूच्या रस्त्यांवरती ही गर्दी जमलेली आपल्याला बघायला मिळते। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या बघतो, ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने गर्दी